बसून सगळं सांग ना मला प्लीज. नली कुठे आहे, तिचं काय? बस आल्यापासून फक्त नली 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 करतेस. नली आता आपल्यात नाहीये आणि तुला एवढी चौकशी करायची असेल ना तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चौकशी कर. आमचं डोकं नको फिरवूस. तू खोटं बोलतोयस माझ्याशी. नली जिवंत आहे, वेदनी मला सांगितलं. वेळ लागलाय त्या वेदला. मी स्वतः बघितली ती ती जळलेली डेड बॉडी. पण वेद बोलला ती बॉडी नलीची नव्हती. मिताली का वाद घालतेस तू? निघ इथून. मला काळजी वाटते ऋषी. कोण आहेस तू? काय संबंध आहे तुझा? आम्ही रक्ताची माणसं आहोत ना. का विचारपूस करतेस तू आमची सारखी सारखी? का पंचायत करतेस? कारण मला संशय आहे. मिताली मिताली बास. आमची तगमग दिसत नाहीये का तुला? हात जोडतो मी तुझ्या समोर. एकतर एवढ्या कष्टाने मी सगळं जुळवून आणलंय. आता तू काहीतरी गोंधळ घालू नकोस. प्लीज प्लीज माझं ऐक. काय जुळवून आणलंयस तू? सांग ना, काय जुळवून आणलंयस? आणि सारखं सारखं घड्याळ का बघतोयस रे? माझं घड्याळ आहे, माझे डोळ्यात. मी काही करेन. तुला काय करायचंय? नाही नाही, गाडी उद्याची आहे ना, मग आता का घड्याळ बघतोयस? हे बघ, मी हात जोडतो. मला डबा घेऊन जायला उशीर होतोय. डबा कोणासाठी रे? डबा कोणासाठी? मिताली, का प्रश्नावर प्रश्न विचारतेस? मी घेतो. ऋषी ऋषी ऐकून तर घे. ऋषी 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 ऋषी, मला बोलायचं तुझ्याशी. असं का बघतोस तू ऋषी? ऋषी, मला माहितीये तुला टेन्शन आहे. प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नकोस ऋषी. कोण आहे माझं तुझ्याशिवाय? ऋषी ऋषी ऐक ना, मी कायम तुझ्या सोबत आहे. आपण दोघं म्हणून मार्ग काढूया त्याच्यावर. ऋषी ऋषी, प्लीज दार उघडणार आहे. ऋषी, का करतोस तू असं? ऋषी ऋषी वाह सौरभराव वाह, काय बातमी. मदरला सांगायला मदर ऐकून लय खुश होणार आहे. पण दादा प्रॉपर चालू निघाला. त्याला माहित होतं ही नली जिवंत आहे म्हणून एवढा कावकाव करत होता. नली जिवंत आहे, नली जिवंत आहे. आणि या ऋषीला पण माहित होतं आता तुम्हाला सोडत नसतो मी. नली तू तर गेली. मेलो. ऍक्सिडेंट झाला माझा.
शांत व्हा, कुठे लागले ते बघू द्या. ऐक हा हा ऐक माझ्या पायाला मुक्कावर लागलाय. ऐक काय 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 ऐक मला आता उभं राहता येईना. ऐक मला उभं राहता येईना. ऐक ऐक अहो मला उभं राहता येईना. पायावर नाही, दारूमुळे उभा राहता येते तुम्हाला. चला. हो. एक तर तुम्ही माझा ऍक्सिडेंट केलाय आणि वरती माझ्यावर आरोप करता सवय. चला, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तुमचा जो काही उपचाराचा खर्च असेल ना तो मी देतो. चला. एक काम करा, उपचाराचा खर्च द्या मला. द्या. म्हणजे काय, पैसे द्या की मला. कसं आहे बघा, पोटाचा की नाही जरा दारू गेली की एकदम व्यवस्थित होतं. नाही नाही नाही, मी दारूसाठी पैसे देणार नाही. अहो उपचारासाठी म्हणून तर द्या. तुम्ही दारू प्याल. अहो असं करू नका हो, तुम्ही मला द्या की पैसे. अहो बघा, पोटाचा की नाही दारूचा थेंब नाही. अहो काय सांगू तुम्हाला, मी मरीन हो. द्या की प्लीज, ऐका माझं. मी डॉक्टरांकडे तुम्हाला घेऊन जातो. अहो. उपचाराचे खर्च असेल तो मी करतो. मी एक नाही तुमच्या हाता जोडतो, पाया पडतो. पण पण मला द्या हो पैसे दारू रुपयाला जरा. द्या प्लीज प्लीज द्या 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 की. अहो द्या की मी पैसे. तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. चला. अहो नको, एक काम करा. हा, ठीक आहे बांगडी. आता हे बांगडी घेऊन मी काय. अहो एक काम करा, एक ठेवा. पण एक नाही, मला नाही 10 रुपयाला पैसे द्या प्लीज प्लीज. द्या की मला. अरे अशी बांगडी नलीच्या पण हातात होती. आतापर्यंत या बाबारावला काट शिळ देण्याची कोणाच्या बापात हिंमत नव्हती. माझ्या रस्त्यात आलेला प्रत्येक काटा मी असा सहज काढून बाजूला फेकून दिला. पण नलिनी नावाचा तिकडीचा काटा माझ्या पायात रुतून बसलाय. काही केल्या निघतच नाहीये. काय करू मी? तुम्ही फार विचार करताय त्या अमंगळ मुलीचा. हा, कर्बाची प्रॉपर्टी गिळंकृत केली आहे तिने. माझ्या कंपनीवर असा विळखा घालून बसली आहे ती तिकडी. किती काळ बसेल? सगळे शर्थीचे प्रयत्न करून झाले. पण ही अमंगळ तिकडी माझ्या हातातच सापडत नाहीये. त्यामुळे माझं डोकं असं भणभणतंय. काय करू मी प्रमिला, सांग काय करू? तू काय ग डोळे वटारून बघतेस? परिस्थितीचं गांभीर्य नाहीये का तुला? आहे ना, कळतंय मला सगळं. पण तोंडची वाफ देवडण्यापेक्षा मी प्रत्यक्ष कृती करते. म्हणजे मी बैल आणि तू 150 आणि आता मी जी खेळी खेळली ती जमली ना, तर तुमच्या डोक्याचं सगळं व्यापच संपेल. संपायलाच हवा.